मौलाना जर्सीस अन्सारी बरळला। भगवान श्रीकृष्ण दिवसातून 5 वेळा नमाज पढायचे। अन्सारीच्या वक्तव्यावरून संतापाची लाट। सुनेत्रा पवारांना अंधारात ठेवून पटेल तटकरे मुख्यमंत्र्यांना भेटले। भेटीची सुनेत्रा पवारांसह पार्थ पवारांना कल्पना नव्हती। मुख्यमंत्र्यांची भेट राजकीय नाही, तटकरेंचं स्पष्टीकरण। जयंत पाटलांसोबतही भेट झाली नाही, तटकरेंची माहिती। अजित पवारांच्या जयंतीनिमित्त एकच फोटो वापरण्याच्या सूचना। बॅनरचे जिओ टॅगिंग करण्याचे आदेश। निर्णयावर अनेक आमदारांची नाराजी। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा। सरकारनं वेळीच बळी घ्यायचं ठरवलं असेल तर मग काय करणार, राज ठाकरेंची टीका। ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनासाठी मुख्यमंत्र्यांना आमंत्रण। संजय राऊतांचं फडणवीसांना पत्र, तर परवानगीसाठी राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांनाही लिहिलं पत्र। एकनाथ शिंदे पुन्हा दिल्लीला जाणार। शुक्रवारी महाराष्ट्र सदनातील कार्यक्रमाला हजेरी लावणार। पुढील 2 दिवस दिल्लीमध्ये मुक्काम। लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती। धावत्या लोकलमध्ये प्रवाशांमध्ये राडा। राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। रेल्वे कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे वारकऱ्यांचे वाचले प्राण। वारीला निघालेल्या वयोवृद्ध वारकऱ्याचा धावत्या रेल्वेमध्ये चढताना गेला तोल। पुणे रेल्वे स्थानकातली घटना सीसीटीव्ही मध्ये कैद। मुंबई पुणे रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांना दिलासा। डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी आजपासून पुन्हा धावणार। 8 दिवसांनंतर घाट भागातील दुसरी मार्गिकाही केली सुरू। हार्बर गुरुवारपासून 4 दिवस विशेष ब्लॉक, तर रात्री 1:15 वाजता सुरू होणार। सीएसएमटी ते वडाळा दरम्यानच्या वाहतुकीवरती बंदी। एसटीची 10% भाडेवाढ 31 जुलैपर्यंत कायम। इंधन दरवाढीचा लालपरीला मोठा फटका। सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावरती अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई। सुमारे 4000 किलोंचा साठा जप्त। निकृष्ट दर्जाच्या अन्नसाठ्याचा संशय। एमपीएससीची परीक्षा खासगी संस्थेकडून होणार नाही, आयोगाचं स्पष्टीकरण। मुख्य परीक्षा पेन पेपर पद्धतीनंच होणार। वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये 10,000ची वाढ। राज्यामध्ये 13,000पेक्षा जास्त जागा वाढल्या। राष्ट्रीय आयुर्विज्ञान मंडळाची घोषणा। आता स्विगी इन्स्टामार्टवरून गॅस सिलेंडर मिळणार। स्विगी आणि एचपीसीएल मध्ये करार। कुठल्याही कनेक्शन शिवाय गॅस सिलेंडर मिळणार। जगन्नाथपुरी आज रथयात्रेसाठी सज्ज। ओडिशा सरकार हाय अलर्टवरती। देश विदेशातून लाखो भाविक पुरीमध्ये दाखल। आज कार्डिफमध्ये टीम इंडिया सायबांमध्ये दुसरा एकदिवसीय सामना। आजचा सामना जिंकून मालिकेमध्ये विजय आघाडी घेण्याचा शुभमन सेनेचा प्रयत्न। मेसी का जादू चल गया। अर्जेंटिना सलग दुसऱ्यांदा फिफा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये। शेवटच्या 7 मिनिटांमध्ये सामना पलटवत 2-1 इंग्लंडवर केली।